मुदखेड शहरातील मठगल्ली येथील नागनाथ गंगाधरराव शेटे वयोवृद्ध दाम्पत्यांनी त्यांच्या गट क्रमांक 58 मधून काही 0020 आर असे काही शेती विक्री सुरेश शेटे केली होती, परंतु सदरील उर्वरित जागेवर सुरेश शेटे यांना वाट्याने वहितीसाठी दिली होती. काही दिवस वाट्याच्या जमिनीचा माल आम्हाला देत व्यवहार सुरळीत होता, पण आता तो वाट्याच्या जमिनीचा माल सुद्धा देत नाही आणि आमच्या शेतजमिनीवरील ताबा सुद्धा सोडत नाही. आमच्या शेतजमिनीवरील अतिक्रमण काढून घेण्यास तयार नाही. उलट त्याने आम्हाला मारहाण केल्यामुळे आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आम्ही वयोवृद्ध असून आमच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नसून आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. सदर अतिक्रमण आजपासून 8 दिवसापर्यंत काढले नाही तर आम्ही दिनांक 14 मार्च रोजी आम्ही पती व पत्नी आमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा सादर केलेल्या निवेदनात नागनाथ गंगाधरराव शेटे आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई नागनाथ शेटे यांनी केला. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. मी नागनाथ गंगाधरराव शेटे, राहणार मुदखेड. आम्ही पत्नी ही 2013ला आमचा भावकीचा माणूस सुरेश शंकरराव शेटे याला 5 वर्षाकरता जमीन दिली ती खंडून. तर त्याला त्याच्यानंतर 2016ला मी अर्धा एकर त्यालाच विकली. मला काय अडचण होते त्यामुळे विकली. आणि त्याच्यानंतर 18ला त्याचा 5 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मी त्याला माझी जमीन रिकामी करून दे म्हणून सांगितलं, तर त्यानं मला मारहाण केलं. तर नंतर मी पोलीसमध्ये गेलो. पोलिसांनी त्याच्यावर फौजदार कारवाई केली. ते आतापर्यंत ते कारवाई चालू होते. आता काल परवा फैसला झाला, त्यानं निर्दोष सुटला. तरी आतापर्यंत त्यांना जमीन सोडत नाही. तरी आता आज मी तहसीलदार साहेबाला निवेदन दिलो. आज 8 दिवसाच्या आत काहीतरी निकाल लावला तर बरं आहे, नसतं आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. आज तारीख 6 ती उपोषण 8 दिवस. 5-6 तारखेला मी त्याला तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं. त्यानं काही त्याच्यावर कारवाई करणं गेलं तर आम्ही 14 तारखेपासून उपोषणाला बसणार आहोत. आम्हाला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.